नमस्कार मंडळी, टकाटक फूड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अंड्यांचा रस्सा. अंडी न उकडता हा अंड्याचा रस्सा मी बनवलेला आहे. तुम्ही ही रेसिपी पूर्ण पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी साहित्य लागणार आहे: मीठ, ठेचलेलं लसूण, हळद, कढीपत्त्याची 7-8 पाने, तिखट मसाला, अंडी, कांदा खोबऱ्याचं वाटण, गरम मसाला पावडर. सुरुवातीस आपण फोडणीसाठी इथे मी मोठा 1 चमचा तेल वापरलेले आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. नंतर त्यात टाकलेला आहे ठेचलेला लसूण. हा अंड्याचा रस्सा कमीत कमी साहित्यामध्ये बनतो. नंतर आपण टाकलेली आहे त्यामध्ये कढीपत्त्याची पाने. चांगलं आपल्याला शिजून द्यायचं आहे. नंतर टाकलेली आपण त्यामध्ये फोडणीमध्येच हळद, नंतर गरम मसाला पावडर. इथे 1 चमचा मी गरम मसाला पावडर वापरलेली आहे. 1.5 चमचा मी साठवणीतला मसाला म्हणजेच आपला घरगुती मसाला वापरलेला आहे. चांगलं शिजून द्यायचं आपल्याला. नंतर इथे वापरलेला आहे कांदा खोबऱ्याचं वाटण. तुम्हाला ही कांदा खोबऱ्याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हे आपल्याला सगळे मिश्रण आता आपल्याला चांगलं एकजीव तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये टाकलेले आहे मीठ. नंतर आपण टाकणार आहोत पाणी. तेल सुटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहे इथे मी 2 अंड्यांचा रस्सा बनवत आहे, त्याप्रमाणे मी कन्सिस्टन्सी करणार आहे. हे बघा, आता ह्याला चांगली छानपैकी अशी उकळ आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. उकळ आल्यानंतर थोडं शांत झालेलं पाहिजे. हे बघा, असं शांत झालं पाहिजे. त्यानंतर आपण फोडून डायरेक्टली अंड हे असं टाकायचं आहे. इथे मी 2 अंडी वापरलेली आहेत. हे बघ, पण आता आपण चमच्याने हलवायचं नाही आहे. हे असंच ठेवून द्यायचं आहे. थोड्या वेळाने आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण हे पूर्ण ठेवायचं नाही आहे. तुम्ही पाहू शकता, आपण पूर्ण झाकण ठेवायचं नाही आहे, कारण आपल्याला अंड्याला करी येण्यासाठी अर्धं झाकण ठेवायचं आहे. हे बघा, आता आपलं एक साईड शिजून झालेली आहे. आता आपण ह्याला दुसऱ्या बाजूने पण शिजवून घेऊया. असं पलटी करायचं आहे त्यांना. आता झाकण परत मी ठेवलेलं आहे. 2-4 मिनटे, मी इथे 5 मिनटं बोललेली आहे, पण 2-4 मिनटं आपण चेक करूया कसं झालेलं आहे. हे बघा, अंड्याचा रस्सा आपला ऑलमोस्ट तयार झालेला आहे. हे बघा, करी पण छान आलेली आहे. तुम्ही बघू शकता, कलर तर एकदम सुंदरच आलेला आहे. आता आपण सर्व करूया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये ज़रूर सांगा आणि नक्की घरी ट्राय करून बघा. जर ह्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला छोटीशी बेल आयकॉन आहे, त्याला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.